नमस्कार मित्रांनो, संपूर्ण शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. थंबनेल आपण बघितलेला आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. मित्रांनो, येत्या 28 जून 2026ला जी महाराष्ट्र शासनाची टी परीक्षा होणार आहे, म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे. त्यासाठी जर आपण आवेदनपत्र भरलेलं असेल तर आता आपल्याला हॉल तिकीट आपल्याला डाउनलोड करायचं आहे. तर मित्रांनो, त्या परीक्षा परिषदेच्या पोर्टलवर ती सुविधा सुरू झालेली आहे आणि आता आपल्याला एक्झामसाठी आपलं जे ॲडमिट कार्ड असणार आहे, म्हणजे हॉल तिकीट, ते आपल्याला डाउनलोड करता येणार आहे. तर मोबाईलवरून अगदी सहजपणे आपल्याला ते डाउनलोड कसं करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमोसहित मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. सोबतच मित्रांनो, एक महत्त्वाचा मेसेज असणार आहे आपल्यासाठी परीक्षा परिषदेमार्फत. तर तो कशा पद्धतीचा असणार आहे, काय असणार आहे याची सुद्धा माहिती मी आपल्याला सांगणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, टी एक्झाम 28 जून 2026 रविवारला जे होणार आहे, त्यासाठी आपल्याला आपलं ॲडमिट कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे एका क्लिकवर याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमोसहित जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, आपल्याला आपलं जे टी परीक्षेचं हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे, त्यासाठी आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक केल्याबरोबर सरळ आपण या पोर्टलवर येणार आहे. तर बघा, अशा पद्धतीचा इंटरफेस इथे दिसणार आहे आणि इथे आपल्याला आपलं जे हॉल तिकीट असणार आहे टीसाठी 28 जून 2026ला जी परीक्षा आहे आपली शिक्षक पात्रता परीक्षा, त्यासाठी आपलं जे हॉल तिकीट असणार आहे, ॲडमिट कार्ड असणार आहे, ते आपल्याला इथून डाउनलोड करता येईल. बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं हे पोर्टल आहे आणि डायरेक्ट आपण इथे त्या पेजवर आलेला आहोत. तर इथे मित्रांनो आपल्याला लॉग इन करून घ्यावं लागणार आहे. तर मित्रांनो, जेव्हा आपण आवेदनपत्र भरलेलं आहे तेव्हा आपण ID आणि पासवर्ड तिथे क्रिएट केलेला होता, तर तो टाकून अगोदर आपल्याला लॉग इन करायचा आहे. तर बघा, जर आपण तो विसरलेला असेल काही कारणास्तव तर इथून आपल्याला तो रिसेटसुद्धा करता येणार आहे. तर बघा, आता मी इथे लॉग इन करून घेतो अगोदर आणि त्यानंतर आपण इथे जे आपलं हॉल तिकीट असणार आहे त्याला आपण डाउनलोड करून घेणार आहोत. तर बघा, ID पासवर्ड टाकून आपण इथे लॉग इन केलेलं आहे आणि इथे आता अशा पद्धतीचं इंटरफेस जो आहे तो आपल्याला दिसत आहे. मोबाईलवरून अगदी सहजपणे आपण इथे करणार आहोत. तर बघा, इथे 4 टॅब आहे. इथे बघा, मुखपृष्ठ, त्यानंतर अर्ज डाउनलोड करा, प्रपत्र 3 डाउनलोड करा आणि प्रवेशपत्र डाउनलोड करा. तर मित्रांनो, आपल्याला प्रवेशपत्र डाउनलोड करा हे जे टॅब असणार आहे यामध्ये आपल्याला क्लिक करावं लागणार आहे. तर बघा, यावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे आणि इथे डाउनलोड ॲडमिट कार्ड म्हणून असणार आहे. डाउनलोड ॲडमिट कार्ड अशा पद्धतीचं येणार आहे आणि इथे खाली आपल्याला ॲडमिट कार्ड पेपर 1, ॲडमिट कार्ड पेपर 2 अशा पद्धतीचे 2 टॅब असणार आहे. तर आपल्याला एक एक ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर बघा, मी यावर क्लिक करतो, पेपर 1 ॲडमिट कार्ड पेपर 1वर. तर बघा, हे अशा पद्धतीचं इथे आलेलं आहे आणि आपल्याला हे मोबाईलमध्ये मित्रांनो यावर क्लिक केल्याबरोबरच आपलं हे जे आहे हे डाउनलोड झालेलं आहे. तर बघा, यावर ओपन करून आपल्याला अशा पद्धतीने इथून बघू शकतो. तर मित्रांनो, हे असणार आहे PDF स्वरूपात. तर हे आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे डाउनलोड होणार आहे. आपल्याला या ॲडमिट कार्डमध्ये मित्रांनो आपलं सेंटर वगैरे कोणतं असणार आहे ते वगैरे आपल्याला इथे दिसणार आहे. तर मित्रांनो, आपण जर पेपर 2ला सुद्धा बसलेला असाल दोन्ही परीक्षेला, तर बघा, ॲडमिट कार्ड पेपर 2 यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला हे जे ॲडमिट कार्ड असणार आहे आपले, म्हणजे हॉल तिकीट असणार आहे, हे आपल्याला तिथे डाउनलोड करावे लागणार आहे, दोन्ही अलग अलग. तर बघा, हे मी दुसऱ्या पेपरसाठी जे मी दोन्ही पेपरसाठी मी माझा फॉर्म भरलेला आहे, तर त्यामुळे हे दुसऱ्या पेपरचं असणार आहे ॲडमिट कार्ड पेपर 2चं. तर बघा, इथे इथे कोणतं सेंटर वगैरे आपल्याला मिळालेलं आहे सर्व इथे लिहून असणार आहे, खोली क्रमांक वगैरे सर्व. मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य, जर आपण एका वेळी दोन्ही पेपरला बसलेला असाल, पेपर 1 आणि पेपर 2, तर आपल्याला दोन्ही कार्ड जे आहे ते वेगवेगळे असणार आहे. दोन्ही कार्डमध्ये आपलं सेंटर कदाचित वेगळं राहू शकते किंवा मग आपला खोली क्रमांक वगैरे वेगळा राहू शकते. तर दोन्ही कार्ड आपल्याला तिथे डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि दोन्ही परीक्षेसाठी ते अलग अलग असणार आहे. तर बघा, मी माझे दोन्ही कार्ड इथे डाउनलोड करून घेतलेले आहे. माझं पेपर 1साठी सेंटर एकच आहे, परंतु खोली क्रमांक वगैरे वेगळा आहे आणि पेपर 2साठी तो खोली क्रमांक वगैरे वेगळा आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे जे असणार आहे आपलं
ॲडमिट कार्ड म्हणजे आपलं प्रवेशपत्र, TET परीक्षेचं प्रवेशपत्र जे असणार आहे आपलं हॉल तिकीट, ते डाउनलोड करता येणार आहे. तर अगदी सहजपणे मित्रांनो त्या लिंकवर क्लिक केल्याबरोबर आपल्याला ते डाउनलोड करता येणार आहे. सोबतच मित्रांनो परीक्षा परिषदेतर्फे जर अजूनपर्यंत आपण आपलं ॲडमिट कार्ड जे आहे ते डाउनलोड जर केलेलं नसेल तर त्यांच्यातर्फे एक महत्त्वाचा मेसेज आपल्याला आलेला आहे अशा पद्धतीचा. तर बघा, डिअर कॅन्डिडेट, ॲडमिट कार्ड ऑफ महा TET जून 2026 हॅज बीन इश्यू, प्लीज डाउनलोड युअर ॲडमिट कार्ड. आणि आपला जो अप्लिकेशन नंबर होता तो सुद्धा इथे दिलेला असणार आहे. जर काही कारणास्तव मित्रांनो आपल्याला अप्लिकेशन नंबर जर लागत असेल तर आपल्याला तो या मेसेजमधून मिळणार आहे. जर आपण आपला ID पासवर्ड वगैरे विसरलेला असाल तर आपल्याला हा नंबर टाकून तिथे तो मिळणार आहे. तर जून 2026ला जी आपली महाराष्ट्र शासनाची TET परीक्षा होणार आहे, शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे, त्यासाठी अगदी सहजपणे आपण आपल्या मोबाईलवरून आपलं जे ॲडमिट कार्ड असणार आहे म्हणजे हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण बघितलेली आहे. तर अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.